नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांच्या लेखणीतनं साकारलेली निमित्त मात्र ही कादंबरी. आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 17वा. गुन्हेगार म्हणून नताशाचं नाव पुढे येताच खोलीत असलेल्या सगळ्यांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता. सब इन्स्पेक्टर राऊतला सूचना देऊन पाटील पुन्हा माझ्याकडे वळले. विकी, ह्या केसमध्ये तू सुरुवातीपासून इन्व्हॉल्व आहे, तेव्हा तूच आता मला सगळं सविस्तर सांग बाबा. मी बेडवर बसलो, एक विल्स शिलगावली, छानपैकी 3-4 कश घेतले आणि मग नताशाकडे बघत म्हणालो, नताशा, तू एक नाही 3 खून केलेस. यातून तुझी सुटका होणं आता केवळ अशक्य आहे. तेव्हा आपला गुन्हा कबूल करून तू स्वतःच इन्स्पेक्टर साहेबांना सगळं काही सांगावंच असं मला तरी वाटतंय. नताशा काहीच बोलली नाही. केवळ फाटलेल्या नजरेनं ती माझ्याकडे बघत राहिली. तिची अवस्था माझ्याही लक्षात आली. त्या क्षणी तिच्या तोंडून 2 शब्द बाहेर पडणं कठीण होतं. ठीक आहे, ठीक आहे, तुझ्या गुन्ह्याचा पाडा आता मलाच वाचणं भाग आहे. मी जे काही सांगणार आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित आहेत. हां, काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा मी केवळ अंदाज लावू शकतो. प्रत्यक्ष पुरावा समोर आल्यानंतर त्या किती बरोबर किती चूक हे समजू शकेल. पाटलांनी मला दुजोरा देत सहमतीदर्शक मान डोलावली. मग मी नताशाला उद्देशून बोलायला सुरुवात केली. नताशा, तुझ्या डॅडींनी म्हणजे नरेश मित्तलांनी लहानपणीच तुझं लग्न आपल्या एका जवळच्या मित्राच्या मुलाशी म्हणजे विपुलशी करायचं ठरवलं होतं. लहानपणापासून ते विपुलला आपल्या जावयाच्या रूपात बघत आले होते. त्यांना जेव्हा तू रॉजर डिकास्टा नावाच्या एका पॉप गायकाच्या प्रेमात पडल्याचं समजलं तेव्हा ते तुझ्यावर नाराज झाले. त्यांनी बऱ्याच वेळा तुला समजावायचा प्रयत्न केला, पण तुझ्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, कारण तू रॉजरच्या प्रेमात आकंठ बुडालेली होतीस. रॉजरला तू सच्चा प्रेमी समजत होतीस आणि मित्तल साहेबांशी तुझ्या त्या बाबतीत बऱ्याच वेळेला वादही झाला होता. आपलं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी तू प्रायव्हेट डिटेक्टिव्ह रणधीर स्वामीची मदत घेतलीस. रॉजरची माहिती गोळा करण्याचं काम तू त्याच्यावर सोपवलंस. रॉजर अगदी तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय याची तुला खात्री वाटत होती आणि हीच गोष्ट तू रणधीर स्वामीच्या मदतीनं आपल्या डॅडींना दाखवून देणार होतीस. मी बोलत असताना सगळेजण म्हणजे अगदी पाटीलसुद्धा उत्सुकतेनं माझं बोलणं ऐकत होते. केवळ नताशाच खाली मान घालून बसली होती. ती माझ्याकडे बघतही नव्हती आणि माझ्या बोलण्याला कसला आक्षेपही घेत नव्हती. आणि माझ्या अंदाजानुसार रणधीर स्वामीचा रिपोर्ट तुला 14 किंवा 15 तारखेला मिळाला होता. तुला आठवत असेल, 14 तारखेला दुपारी आपली पहिली भेट विपुलच्या ऑफिसमध्ये झाली होती. तोपर्यंत रणधीर स्वामीचा रिपोर्ट तुझ्या हातात पडला नव्हता, म्हणूनच तू रॉजरची बाजू घेऊन विपुलशी भांडली होतीस. मला वाटतं त्यानंतर रणधीर स्वामीचा रिपोर्ट तुला मिळाला होता. त्या रिपोर्टमध्ये रॉजर एक चरित्रहीन माणूस आहे, विश्वासघातकी आहे, धोकेबाज आहे आणि सध्या आर्चा नावाची एक मुलगी त्याच्याबरोबर राहतीये हे वाचून तुला जबरदस्त धक्का बसला होता. रॉजरनं केलेल्या ह्या विश्वासघातानं तू पेटून उठली होतीस आणि त्याच क्षणी तू त्याचा बदला घ्यायचा निश्चय केला होतास. खरं तर तुझ्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर तिने त्याच क्षणी रॉजरशी असलेले आपले सगळे संबंध तोडून टाकले असते आणि आयुष्यात पुन्हा त्याचं तोंड न पाहण्याची शपथ घेतली असती. किंवा मग संतापानं बेभान होऊन त्याच क्षणी बंदूक घेऊन रॉजरचा तिने मुडदा पाडला असता. पण तू नाही असं काही केलंस. तू अगदी थंड डोक्यानं रॉजरला संपवण्याचा प्लॅन बनवलास. एक असा प्लॅन ज्यात तू तर सेफ राहणार होतीस, शिवाय एका दगडात 2 पक्षी मारणार होते. ते 2 पक्षी होते रॉजर आणि आर्चा. रॉजरच्या खुनाची तयारी करत असताना दुसरीकडे तू ह्या खुनात आर्चाला गोवण्याची व्यवस्था करत होतीस. 15 तारखेला दुपारी 4च्या फ्लाईटनं मित्तल साहेब दिल्लीला गेले. त्याचाच फायदा घेत तू आपला प्लॅन अंमलात आणायचा निर्णय घेतलास. तू आपल्या प्लॅनमध्ये किशोर शर्माला सामील करून घेतलंस, कारण तू एकटी हे काम करू शकत नव्हतीस. त्या किशोर शर्माला तू कसली तरी मोठी लालूच दाखवली असणार, म्हणून तो तुझी साथ द्यायला तयार झाला. किंवा मग तू नोकरी देऊन त्याच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवूनसुद्धा तो तुला मदत करायला तयार झाला असेल. 15 तारखेला रात्री 9 वाजता तू हॉटेल अजंठावर गेलीस.
तिथे रॉजर भेटल्यानंतर तू त्याच्यासमोर पळून जाऊ लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. रॉजरला लग्नाला नकार देऊन तुझ्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करायचा नव्हता. शिवाय तू आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे लग्न झाल्यानंतर मित्तल साहेब तुला अवश्य माफ करतील ह्याचीही त्याला खात्री होती. आणि हा सगळा विचार करून तो तुझ्याबरोबर पळून जायला तयार झाला. त्यानंतर तू त्याला त्याच्या बंगल्यावर सोडलंस आणि घरी येऊन आपलं सगळं सामान, दागिने आणि कॅश घेऊन बाहेर पडलीस. ठरल्याप्रमाणे रॉजर आपली कार घेऊन तुझ्या बंगल्यापासून काही अंतरावर थांबलेला होता. त्याला घेऊन वेलकम बंगल्यावर जाण्याची आयडिया तुझीच असावी. एक तर तो बंगला रिकामा होता आणि दुसरं म्हणजे तो तुमचाच असल्यामुळे कोणालाही काहीही संशय येणार नव्हता. हे सगळं करत असताना दुसरीकडे तुझ्या सांगण्याप्रमाणे किशोर शर्मा रॉजरच्या बंगल्यात शिरला आणि त्याने आरच्याचे फोटो, तिचं लॉकेट आणि तिच्या आणखीन 1-2 वस्तू चोरल्या. याच वस्तूंच्या मदतीनं आरच्याला या खून प्रकरणात गोवण्याचा तुझा डाव होता. तो काही प्रमाणात यशस्वी झाला. तर रॉजरला घेऊन वेलकम बंगल्यावर गेल्यानंतर रात्रभर तू त्याच्याबरोबर राहिलीस. सकाळी 6 ते 7च्या दरम्यान तू त्याला गोळी घातली. रॉजरला मारल्यावर तू एका पोस्टकार्डवर किशोर शर्माकडनं वाकड्या तिकड्या अक्षरात वेलकम बंगला कृष्णनगर बोरी असं लिहून घेतलंस आणि ते पोस्टकार्ड चुरगाळून मूर्त रॉजरच्या मुठीत अशा प्रकारे कोंबलं की पोस्टकार्डचा थोडासा भाग बाहेर दिसावा. त्यानंतर ज्या पेन्सिलनी तो मजकूर पोस्टकार्डवर लिहिला होता ती पेन्सिलसुद्धा तू रॉजरच्या दुसऱ्या मुठीत कोंबलीस. अशा प्रकारे मरण्यापूर्वी रॉजरनी तो पत्ता लिहिला आहे असा आभास निर्माण केला असतो. बघणाऱ्याचा त्याच्यावर विश्वास बसावा म्हणून वाकडी तिकडे अक्षरं आणि बोरीवली शब्द पूर्ण न लिहिण्याची हुशारी तू दाखवलीस. नताशा, मला तुझ्या हुशारीचं कौतुक वाटतं, पण हीच हुशारी तू चांगल्या कामासाठी वापरली असतीस तर. एनिवे, रॉजरला मारल्यानंतर त्याचं प्रेत त्याच्या कारमध्ये घालून किशोर शर्माला घेऊन तू माझ्या फ्लॅटवर आलीस. आता प्रश्न असा निर्माण होतो की रॉजरचं प्रेत त्याच्या कारसकट मुंबई बाहेर नेऊन एखाद्या डोंगरदरीत टाकून देण्याऐवजी तू ते माझ्या फ्लॅटवर का आणून टाकलंस? तर याचं उत्तर असं की मी एक क्राईम रिपोर्टर आहे. हे रॉजरकडनं तुला समजलंच होतं. त्यानंतर विपुलच्या ऑफिसात माझी भेट झाल्यावर मला बघून तू प्रभावित झाली होतीस. म्हणूनच रॉजरच्या खुनाचा प्लॅन बनवताना वेलकम बंगल्यातनं स्वतःची सुटका करण्यासाठी माझी मदत घ्यायची हे तू ठरवलंस. त्यासाठी तू रॉजरच्या मुठीत ते पत्ता असलेलं पोस्टकार्ड कोंबून त्याचं प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये टाकलं. तुझी पूर्ण खात्री होती की पोस्टकार्डवरचा तो पत्ता बघून मी नक्की वेलकम बंगल्यावर येईन आणि तसंच झालं. त्याआधी रॉजरचं प्रेत तू माझ्या फ्लॅटमध्ये कसं टाकलंस ते सांगतो. रॉजरचं प्रेत कारमध्ये ठेवून तू आणि किशोर शर्मा माझ्या इमारतीसमोर आलात आणि मला दिसणार नाही अशा ठिकाणी कार उभी केलीत. मी फ्लॅटमधनं बाहेर पडायची वाट बघत उभे राहिलात. मित्तल साहेबांचा फोन आल्यामुळे मी 8च्या सुमाराला फ्लॅटमधनं बाहेर पडलो. त्यानंतर किशोर शर्मानं कुठल्या तरी पद्धतीनं माझ्या फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि रॉजरचं प्रेत माझ्या बेडरूममध्ये ठेवून दिलं. त्यानंतर तुझ्याच सांगण्यावरनं त्यांनी रॉजरच्या नावाने मला फोन केला. त्यावेळी तू कारमध्ये बसली होतीस. कोणी पाहिलं तर ओळख पटू नये म्हणून तू फेल्ट हॅट आणि ओव्हरकोट घातला होतास. एक मिनिट पाटलांनी मला मध्येच टोकलं. तुला फोन करायची त्यांना काय गरज होती? पाटील साहेब, आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं त्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की नताशा जे काही करत होती ते विचारपूर्वक करत होती. मला फोन करण्यामागे तिचा हेतू होता. वेलकम बंगल्यावर परत गेल्यानंतर ती किशोर शर्माला विष मिसळलेली व्हिस्की पाजणार होती आणि त्यानंतर ती त्याच्या घरी किशोर शर्माकडनं स्वतःला बेडला बांधून घेणार होती. पाटील साहेब, तुम्हीच मला सांगितलं ना की ते विष खाल्ल्यानंतर माणूस 10-15 मिनटं अगदी नॉर्मल असतो. किशोर शर्माच्या ह्या नॉर्मल अवस्थेचा फायदा घेऊन नताशा हे काम त्याच्याकडनं करवून घेणार होती. तर अशा प्रकारे स्वतःला बंदिवान करून ती पोलीस आणि प्रेसला असं दाखवणार होती की अर्चा आणि किशोर शर्मानं आपल्या 4 गुंड साथीदारांच्या मदतीनं रॉजरचा खून केला आणि तिच्याकडचे दागिने आणि पैसे लुटून ते तिचा जीवसुद्धा घेऊ बघत होते. रॉजरचं प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये टाकायचा हेतू मी सांगितला. मला फोन एवढ्याचसाठी केला गेला की मी त्याच क्षणी उलटपावली माझ्या फ्लॅटवर जावं. समजा मला फोन केला नसता तर मी मित्तल साहेबांना भेटून माझ्या ऑफिसात गेलो असतो किंवा माझी इतर कामं करत राहिलो असतो आणि संध्याकाळी किंवा रात्री फ्लॅटवर परत आलो असतो आणि तसं झालं असतं तर नताशाच्या सगळ्या प्लॅनमध्ये गडबड झाली असती. मी तिला बांधलेल्या अवस्थेत पाहावं आणि माझ्या हातांनी तिची मुक्तता करावी ह्यात तिच्या प्लॅनचं यश होतं.
जर मी तिथे वेळेत पोचलो नसतो तर तोंडाला टेप लावलेल्या आणि सगळं शरीर बेडला जखडलेल्या अवस्थेत ती जास्त वेळ राहूच शकली नसती. आणि हा सगळा विचार करून तिने किशोर शर्माकडनं मला फोन करवला होता. नाही पण समजा तुझी नजर त्या पोस्ट कार्डवर पडलीच नसती तर काय झालं असतं? नाही, काहीच झालं नसतं. तुम्हाला काय वाटतं पाटील साहेब, एवढं जबरदस्त प्लॅनिंग करणाऱ्या मुलीनं तो विचार केला नसेल? केला होता. नताशाची पर्स बेडवर तिच्या डाव्या हाताच्या एकदम जवळ पडली होती. नताशाला जेव्हा मी बंधमुक्त केलं होतं आणि रडण्याचं नाटक केल्यानंतर डोळे पुसण्यासाठी पर्स उघडून जेव्हा तिने त्यातनं रुमाल काढला होता, त्यावेळी तिच्या पर्समध्ये मी एका छोटासा नखं कापण्यासाठी वापरतात तसा चाकू पाहिला होता. त्यावेळी त्या चाकूचं महत्त्व माझ्या लक्षात आलं नव्हतं, पण त्या चाकूचं महत्त्व आत्ता मला समजतंय. नताशाने जाणीवपूर्वक तो चाकू आपल्या पर्समध्ये ठेवला होता. तुम्ही आत्ता जी शंका व्यक्त केली तसं काही घडलं असतं तर नताशानं त्या चाकूच्या साह्यानं दोरी कापून घेतली असती, स्वतःला बंधमुक्त केलं असतं आणि त्यावेळी तिने एखादी नवीन कथा रचून आपल्याला सांगितली असती. मी केलेलं स्पष्टीकरण पटल्यासारखे पाटील मान डोलवत म्हणाले, बरं मग पुढं? मग मला फोन केल्यानंतर नताशा, तू आणि किशोर शर्मा पुन्हा वेलकम बंगल्यात गेलात. तिथे तू प्रेमाचं नाटक करत म्हणा किंवा काम फत्ते झाल्याचा आनंद साजरा करतोय असं दाखवत म्हणा. किशोर शर्माला व्हिस्की पाजली. व्हिस्कीमध्ये तू आधीच विष मिसळलेलं होतंस. तो व्हिस्की पित असताना संधी साधून तू त्याची पर्स काढून त्यात आरच्याचा फोटो ठेवलास आणि पर्स पुन्हा त्याच्या खिशात ठेवली. त्याला व्हिस्की पाजल्यानंतर तू त्याच्याकरवी स्वतःला बेडला बांधून घेतलं. तो आणखीन 10-15 मिनिटात मारणार आहे याची तुला कल्पना होती, म्हणूनच बहुतेक तू त्याला हॉलमध्ये जाऊन बसायला सांगितलं. त्याप्रमाणे तो हॉलमध्ये जाऊन बसला असेल आणि बसल्या बसल्या झोपेच्या अधीन होऊन त्यातच तो मेला. नताशा अजूनही खाली मान घालून फक्त ऐकत होती. अर्थात बोलण्यासारखं, मला विरोध करण्यासारखं तिच्याकडे काहीच नव्हतं. काही गोष्टी मी अंदाजानं सांगितल्यात हे तिलाही कळत होतं, पण तेवढ्याला हरकत घेऊन काहीही साध्य होणार नाही याची जाणीव असल्यामुळे ती गप्प राहिली. मग मी पाटलांच्याकडे बघत म्हणालो, पाटील साहेब, आज सकाळी आपलं त्या विषयाबाबत बोलणं झालं होतं. त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की ते विष खाल्ल्यावर 10-15 मिनिटापर्यंत तो माणूस नॉर्मल राहतो आणि म्हणून नताशाने तशा प्रकारच्या विषयाची व्यवस्था केलेली होती. त्या विषयाचा आणखीन एक गुणधर्म तुम्ही मला सांगितला होता की ते विष खाल्ल्यानंतर साधारण 15-1 मिनिटांनी गुंगी यायला लागते, हातपाय बधीर व्हायला लागतात, शरीराची हालचाल करायची शक्ती नष्ट होते आणि जीभ जड होऊन तोंडातनं आवाज फुटत नाही. किशोर शर्माच्या बाबतीत हे सगळं घडावं असं नताशाला वाटत होतं. का बरं? असं नताशाला का वाटत होतं? समजा किशोर शर्माला दिलं जाणारं विष साधारण प्रतीचं असतं आणि ते खाल्ल्यानंतर किशोर शर्माची तब्येत बिघडली असती तर नताशानं व्हिस्कीतनं आपल्याला काहीतरी विषारी पदार्थ खायला घातला आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली असती. अशा वेळी तो गप्प नक्कीच बसला नसता ना. एक तर त्यांनी मरण्यापूर्वी नताशाला मारायचा प्रयत्न केला असता किंवा मग त्याच अवस्थेत बाहेर परत जाऊन कोणाची तरी मदत घ्यायचा प्रयत्न केला असता. कदाचित पोलिसांना फोन करून नताशाची सगळी पोल खोलली असती. या सगळ्या गोष्टीचा विचार करून नताशानं त्या खास विषयाचा प्रयोग केलेला होता. यू आर राईट. पुढं बोल. तर मिस नताशा मित्तल, जशी तुझी अपेक्षा होती तसंच घडलं. रॉजरच्या मुठीतलं ते पोस्टकार्ड बघून मी वेलकम बंगल्यावर आलो, तुला बंधमुक्त केलं, तुम्हाला एक छान कहाणी ऐकवलीस. खरं सांगायचं तर तुझ्या त्या कहाणीवर अविश्वास दाखवण्याचा विचारही त्यावेळी माझ्या मनात आला नाही. तू जे काही सांगितलंस ते मी सगळं खरं धरून चाललो होतो. एनिवे, आता रणधीर स्वामीच्या खुनाकडे वळूया. ज्यावेळी तू रॉजरच्या खुनाचा प्लॅन बनवला होतास आणि बळीचा बकरा म्हणून किशोर शर्माला त्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं होतंस, त्याचवेळी रणधीर स्वामीच्या खुनाचा कसलाही विचार तुझ्या डोक्यात नव्हता. तो विचार दुसऱ्या दिवशी तुझ्या डोक्यात आला. रॉजरच्या खुनाची बातमी ऐकल्यावर रणधीर स्वामीला तुझा संशय येऊ शकतो ही गोष्ट तुला अचानक स्ट्राईक झाली होती. तुझी ती भीती रास्त होती. रॉजरची माहिती मिळवण्याचं काम तू रणधीर स्वामीवर सोपवलं होतंस. रणधीर स्वामींनी 14 किंवा 15 तारखेला तुला आपला रिपोर्ट दिला आणि लगेच 16 तारखेच्या सकाळी रॉजरचा खून झाला. मग रणधीर स्वामीला तुझा संशय का नाही येणार? त्याला खरोखर तुझा संशय आला होता आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. पण मी त्याच्या ऑफिसवर पोचण्याआधी तू तिथे पोचलीस आणि तू रणधीर स्वामीचा आवाज कायमचा बंद केलास. अनारच्याचं लाकीट तिने त्याच्या शरीराखाली ठेवलं आहे का नाही? पण विकी, नताशाने ते लाकीट त्याच्या शरीराखाली का ठेवलं?
ती इकडं तिकडं कुठेही ठेवू शकत होती ना. मी म्हणालो ना पाटील साहेब की नताशा प्रत्येक कृती विचारपूर्वक करत होती. रणधीर स्वामीच्या ऑफिसात अचानक आलेल्या कोणा तिसऱ्या माणसाची नजर त्या लॉकेटवर पडू नये आणि सोन्याचं समजून त्यानं ते चोरून घेऊन जाऊ नये म्हणून तिने ते लॉकेट रणधीर स्वामीच्या शरीराखाली ठेवलं. ते लॉकेट पोलिसांच्याच हाताला लागावं अशी नताशाची इच्छा होती. व्हेरी स्मार्ट बरं का. नकळत पाटील नताशाकडे बघत म्हणाले. नताशाचा स्मार्टनेसपणा आम्ही सुद्धा मनातनं मान्य केला होता. त्यामुळे पाटलांच्या त्या उद्गाराचं मला विशेष आश्चर्य नाही वाटलं. कुणीही दाद द्यावी अशी बुद्धिमत्ता नताशाला लाभली होती. पण आपल्या ह्या बुद्धीचा वापर तिने केवळ एका तथाकथित प्रियकराचा बदला घेण्यासाठी केला होता. नताशाकडे बघत एक सुस्कारा सोडला आणि मी पुन्हा बोलायला सुरुवात केली. रणधीर स्वामीचा खून केल्यानंतर तो आपल्या दागिन्यातली एक अंगठी आणि सोन्याचं ब्रेसलेट अर्च्याच्या बेडरूममध्ये ठेवलं. रणधीर स्वामीच्या डेडबॉडीखाली अर्च्याचं लॉकेट सापडल्यानंतर पोलीस अर्च्याच्या बेडरूमची झडती घेतील याची तुला कल्पना होती आणि तसंच झालं. अर्च्याच्या बेडरूममध्ये त्या दोन्ही वस्तू सापडल्यावर या तिन्ही खुनात आणि दागिन्यांच्या चोरीत अर्च्याचाच हात आहे ही पोलिसांची खात्री पटली. पण एवढे सगळे पुरावे मिळूनसुद्धा पोलिसांनी अर्च्याला अटक केलेली नाही हे बघून शेवटी तू आपले सगळे दागिने आणि ज्या रिव्हॉल्वरनं तू रॉजर आणि रणधीर स्वामीचा खून केला होतास ते रिव्हॉल्वर अर्च्याच्या सुटकेसमध्ये ठेवून तिच्याविरुद्ध आणखीन एक निर्णायक पुरावा पोलिसांना द्यायचा निर्णय घेतलास. आणि हा निर्णय घेतल्यावर तो अर्च्याचा शोध घ्यायला लागली. अर्च्या जेव्हा कुठेही सापडली नाही तेव्हा मीच तिला कुठेतरी लपवून ठेवली असा संशय तुला आला. त्याचवेळी मित्तल साहेबांनी तुला एंगेजमेंटबद्दल विचारलं. तीच संधी साधून अर्च्याशी बोलल्याशिवाय तू एंगेजमेंट करणार नाहीस असं त्यांना सांगितलंस. एवढंच नाही तर अर्च्याचा पत्ता मला माहीत असावा ही गोष्ट तू त्यांच्या मनात भरवलीस. खरं तर तुझा इंटरेस्ट अर्च्याशी बोलण्यात नव्हता तर तिचा पत्ता जाणून घेण्यात होता. मित्तल साहेबांना काल रात्री दिलेल्या पार्टीत तुझ्या आणि विपुलच्या एंगेजमेंटची घोषणा करायची होती म्हणून रात्री 8च्या सुमाराला त्यांनी मला फोन केला आणि भेटायला येतो म्हणून सांगितलं. मला फोन केल्यानंतर मित्तल साहेबांनी तुला ते मला भेटायला जात आहेत हे सांगितलं आणि तुला शेरेटनवर जायला सांगितलं. तू लगेच आपल्या बंगल्यातनं बाहेर पडलीस आणि आपल्या निळ्या रंगाच्या मारुती सुझुकीमधनं माझ्या फ्लॅटच्या इमारतीच्या जवळ येऊन थांबलीस. मी फ्लॅटमधनं बाहेर पडल्यावर तू माझा पाठलाग केलास. हॉटेल इंद्रजीतच्या गेटबाहेर मी माझी बाईक उभी केलेली बघून त्याच हॉटेलमध्ये अर्च्या असावी याची तुला खात्री पटली आणि अर्च्याचा पत्ता समजल्यावर तू अगदी निश्चिंत होऊन शेरेटनवर गेलीस, पार्टीत मिसळलीस. आज सकाळी एका बॅगेत रिव्हॉल्वर आणि दागिने घेऊन तू या हॉटेलात शिरलीस. कोणत्या तरी प्रकारे तू अर्च्याच्या रूमचा नंबर माहिती करून घेतलास आणि अर्च्या नाश्ता करण्यासाठी रूममधनं बाहेर जातास तू ती बॅग अर्च्याच्या सुटकेसमध्ये ठेवलीस. त्यानंतर तू पोलीस हेडक्वार्टरला फोन केला आणि माझ्या ऑफिसवर आलीस. तिथून मी तुला घेऊन इथे आलो. माझ्याबरोबर तुझा इथे येण्याचा उद्देश तुला प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी अर्च्याला अटक होताना बघायचं होतं. असं म्हणत क्षणभर थांबलो आणि सगळ्यांना म्हणालो आणि त्यानंतर काय घडलं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी बोलायचा थांबलो तेव्हा समोर बसलेल्या अर्च्या, वेदिका आणि विशाखा यांचे डोळे खोबणीतून बाहेर पडण्या इतपत विस्फारलेले होते. आपल्याच वयाची एक मुलगी असं काही करू शकते यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पाटीलसुद्धा काही क्षण स्तब्ध होऊन माझ्याकडे बघत राहिले. शेवटी त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली असावी. म्हणजे नताशाने आम्हाला जो काही जबाब दिलता तो एकदम खोटा होता आणि वेलकम बंगल्यात तिने एका स्त्रीचा आवाज ऐकला असं जे ती म्हणली ते पण खोटं. अर्थात अर्च्याविषयी पोलिसांच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी तिने तसं सांगितलं. म्हणजे त्या 4 गुंडांचंही काही अस्तित्व नव्हतं, अजिबात नव्हतं. तसं नताशानं ते 4-5 लाख रुपये गायब करून अर्च्यानं ते पैसे आपल्या गुंड साथीदारांना दिले असावेत असा संशय तुमच्या मनात निर्माण केला. बरं मला एक सांग, आता नताशाचा संशय तुला कसा आणि कधी आला? मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की तिने सांगितलेल्या कहाणीवर त्यावेळी माझा विश्वास बसला होता. पण नंतर जेव्हा मी शांतपणे एक एक घटना समोर ठेवून विचार केला तेव्हा त्यातल्या काही विसंगती मला खटकायला लागल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रॉजरच्या एका हातात पोस्ट कार्ड आणि दुसऱ्या हातात पेन्सिल असणं मला खटकलं. खरं तर सुरुवातीला मला वाटलं होतं की एकतर गोळी लागल्यानंतर रॉजरनं पोस्टकार्डवर तो मजकूर लिहिला होता किंवा मग त्या बदमाशांच्या कैदेत असताना लिहिला होता. पण जेव्हा मी त्याच्यावर जास्त विचार केला तेव्हा या दोन्ही शक्यता मला चुकीच्या वाटायला लागल्या.
जर कैदेत असताना त्यांनी लिहिलं असतं तर एवढ्या वाकड्या तिकड्या अक्षरात आणि बोरीवली हा शब्द अर्धवट लिहायची त्याला काही गरज नव्हती. शिवाय नुसता पत्ता न लिहिता त्याच्यावर त्यांनी काहीतरी मजकूर लिहिला असता. उदाहरणार्थ, मला काही लोकांनी वेलकम बंगल्यात कैद करून ठेवलं आहे, अशा प्रकारचं वाक्य तरी त्यांनी लिहिलं असतं. ही शक्यता फेटाळल्यावर मी दुसऱ्या शक्यतेचा विचार केला. गोळी लागल्यानंतर त्यांनी खिशातनं पेन्सिल आणि पोस्टकार्ड काढून वेलकम बंगला कृष्णनगर लिहिलं असावं. पण ते शक्य नव्हतं, कारण गोळी रॉजरच्या कपाळात बरोबर 2 भुवयांच्या मधोमध लागलेली होती. अशा प्रकारे गोळी लागल्यावर त्याचा मृत्यू तात्काळ झाला असणार. मग खिशातनं पेन्सिल आणि पोस्टकार्ड काढून त्याच्यावर काही लिहिण्या इतका वेळ त्याला मिळणं शक्यच नव्हतं. पाटील साहेब, रॉजरच्या कपाळात गोळी मारून नताशानं पहिली मोठी चूक केली होती. ह्याच संदर्भात आणखीन एक गोष्ट खटकली होती. जर माझी नजर रॉजरच्या बंद मुठीतल्या पोस्टकार्डवर पडू शकते, तर ज्यांनी रॉजरचं प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये आणून टाकलं त्यांची का नाही नजर पडली? आणि ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार केल्यावर माझी खात्री झाली की पेन्सिल आणि पोस्टकार्ड मेल्यानंतर रॉजरच्या हातात कोंबण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विचार केल्यावर माझी खात्री झाली की पोस्टकार्डवरचा पत्ता वाचून मी लवकरात लवकर वेलकम बंगल्यावर पोचावं असं कोणाला तरी वाटत होतं. ते कोण? आणि त्यावेळी पहिल्यांदा मला नताशाचा संशय आला, कारण ज्यावेळी रॉजरची डेड बॉडी माझ्या फ्लॅटमध्ये पडली होती त्यावेळी नताशा वेलकम बंगल्यात बांधलेल्या अवस्थेत होती. याचा अर्थ मी लवकरात लवकर वेलकम बंगल्यावर यावं असं फक्त तिलाच वाटू शकत होतं. म्हणजे हे सगळं नताशाचं कारस्थान आहे याची तुला खात्री पटली होती? नाही. त्यावेळी मला नताशाचा फक्त संशय आला होता, खात्री वाटत नव्हती, कारण मला जे काही प्रश्न पडले होते त्यांची उत्तरं मला सापडत नव्हती. पहिला प्रश्न माझ्यासमोर हा होता की खुनी जर नताशा आहे तर तिने रॉजर आणि किशोर शर्माचा खून का केला असावा? आणि दुसरा प्रश्न हा होता की जर किशोर शर्माचा खून तिने केला असेल तर मग एवढ्या निर्दयपणे तिला बेडला कोणी बांधलं होतं? पण जेव्हा रणधीर स्वामीचा खून झाला तेव्हा मी काहीसा कन्फ्यूज झालो. कधी मला वाटायचं ह्या सगळ्या खुनांमागे नताशाचा हात आहे, तर कधी वाटायचं हे सगळे खून या वेदिकानं केलेले असावेत. पण आज सकाळी विशाखानं मला फोन करून फाईल नंबर 42 मधल्या रिपोर्टबद्दल सांगितलं तेव्हा सगळं आरशासारखं स्वच्छ झालं. कोणी एक मुलगी रॉजरबद्दल माहिती मिळवू पाहत होती आणि रणधीर स्वामीनं दिलेल्या रिपोर्टमध्ये रॉजर एक चारित्र्यहीन माणूस होता हे समजताच माझी खात्री झाली की हे सगळे खून नताशानीच केलेले होते. कारण आरच्याची किंवा वेदिकाची अशी इच्छाच नव्हती की त्यांनी रॉजरबाबत काहीतरी जाणून घ्यावं, कारण त्या दोघी रॉजरला खूप आधीपासून ओळखत होत्या. त्याचे सगळे गुणदोष त्यांना चांगले माहिती होते. जर कोणाला रॉजरबाबत जाणून घेण्यात इंटरेस्ट होता तर ती नताशा होती, कारण ती रॉजरवर प्रेम करत होती. विशाखाशी फोनवर माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला काही प्रश्न विचारल्यानंतर मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि ह्या केसमधला सगळा गुंता मग चुटकीसरशी सुटला. नताशा सोडून खोलीत असलेल्या तिघीजणी माझ्याकडे मोठ्या कौतुकानं बघत होत्या. विशेषतः आरच्याच्या डोळ्यात माझ्याविषयी अपार कृतज्ञतेचे भाव होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे नेहमी मारक्या म्हशीसारखे बघणारे इन्स्पेक्टर पाटीलसुद्धा काहीशा कौतुक भरल्या नजरेनं माझ्याकडे बघत होते. अर्थात हे कौतुक आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे ते शब्दात व्यक्त करणार नव्हते याची मला कल्पना होती. काही वेळ गप्प राहिल्यानंतर मी पाटलांना विचारलं की पाटील साहेब, आणखीन काही विचारायचं आहे? नाही, सगळं सांगितलं की तू. पण नताशाला मला काही विचारायचं आहे. विचार, मी कुठं अडवतोय? नताशा, तू माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देशील? नताशानं मान वर करून माझ्याकडे बघितलं, मग खोल गेलेल्या आवाजात म्हणाली, हो विचारा. कदाचित आता आपण ह्यातनं सुटू शकत नाही याची तिला जाणीव झाली म्हणून ती नरमली होती. नताशा, मला सांग, तू किशोर शर्माला अशी काय लालूच दाखवली होतीस की तो तुला मदत करायला तयार झाला? मी त्याला डॅडींच्या सेफमधनं काढलेले सगळे पैसे द्यायची लालूच दाखवली होती. किशोर शर्माला विष मिसळलेली विस्की पाजल्यानंतर तू त्याला काय सांगितलं? मी त्याला हॉलमध्ये 15 मिनटं बसायला सांगितलं, कारण तुम्ही याल तेव्हा तो हॉलमध्ये मेलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसावा अशी माझी इच्छा. त्यामुळे मी सांगितलेल्या कहाणीवर तुमचा विश्वास बसणार होता. तू जेव्हा रॉजरला गोळी घातलीस तेव्हा तो झोपला होता? नाही, तो डोळे मिटून बेडवर पडला होता. पण त्या बंगल्यात कुठेही रक्ताचा डाग दिसला नव्हता. हे कसा दिसणार? ज्या गादीवर आणि चादरीवर रक्त सांडलं होतं ना, ती गादी आणि चादर किशोरनं बंगल्याच्या मागे असलेल्या विहिरीत टाकून दिली. आता शेवटचा प्रश्न,
जे विष तू किशोर शर्माला दिलं होतंस ते तुला कुठनं मिळालं? एका लॅबमधनं. पण त्या लॅबचं आणि ते देणाऱ्याचं नाव मी नाही सांगणार, कारण त्या बिचाऱ्याला मी ते कशासाठी घेतलं याचं खरं कारण नव्हतं माहिती. नको सांगू, आमचे हे पोलीसवाले साहेब शोधून काढतील. तसंही त्यांना सगळं आयतं ताटात देण्यात काही अर्थ नाही, त्यांनाही थोडाफार व्यायाम व्हायला पाहिजे ना. पाटलांनी काही न बोलता नुसतं डोळे वटारून माझ्याकडे बघितलं. नताशा, मला खरोखर मनापासून तुझ्याबद्दल वाईट वाटतंय. एका लायकी नसलेल्या माणसाचा सूड घेण्याच्या नादात तो आपली हुशारी, आपली बुद्धिमत्ता आणि आता आपलं सगळं आयुष्यसुद्धा वाया घालवलंस. नताशानं झटकन मान वर केली आणि सरळ नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाली, विक्रमसाहेब, एखादी मुलगी जेव्हा तन मन आणि धन अर्पून एखाद्या पुरुषावर प्रेम करते तेव्हा त्या पुरुषाकडनं होणारा विश्वासघात किती जीव घेणा असतो, किती वेदनादायक असतो हे नाही कळणार हो तुम्हाला? नताशा हे मला सांगत होती का स्वतःच्या मनाची समजूत घालत होती? अर्थात मला तिचं हे समर्थन मान्य नव्हतं. हां, तिने केवळ रॉजरचा खून केला असता तर एक वेळ तिच्या ह्या बोलण्याला काहीतरी अर्थ होता, पण तिने रॉजरबरोबर आणखीन दोघांचा बळी घेतला होता आणि स्वतःची मान वाचवण्यासाठी एका निरपराध मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न ती करत होती. तिचं हे कृत्य कुठल्याही दृष्टीनं समर्थनीय ठरू शकत नव्हतं. पण हे सगळं नताशाला सांगण्यात काही अर्थ नव्हता, सांगून उपयोगही नव्हता. मी पाटलांकडे बघत म्हणालो, पाटील साहेब, मी तुम्हाला केलेलं प्रॉमिस पूर्ण केलं आहे. 24 तासांच्या आत खरा गुन्हेगार तुमच्या हवाली केला आहे. आता तुम्ही आपल्या या गुन्हेगाराला आणि बाहेर उभ्या असलेल्या आपल्या भाईबंधांना घेऊन इथून प्रस्थान केलं तर तुमच्या आगमनानं प्रदूषित झालेलं इथलं वातावरण थोडंसं निवळेल आणि आम्हा सभ्य लोकांना जरा मोकळा श्वास घेता येईल. कसं? पाटील काही बोलले नाहीत, पण त्यांच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. माझ्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी दाराच्या दिशेनं तोंड वळवत बाहेर उभ्या असलेल्या महिला हवालदाराला आवाज दिला. सकाळचे 8 वाजले होते. मी हॉलमध्ये बसून न्यूजपेपर चाळत होतो. अर्च्या किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. गेल्या 2 दिवसांपासून ती माझ्याकडेच होती. अचानक दारावरची बेल वाजली. मी पेपर बाजूला टाकला, दार उघडलं. दारात एक मध्यमवयीन जोडपं उभं होतं. आपणच विक्रमराजे? हो, आपण. आम्ही अर्च्याचे आईवडील. तुमची तार मिळताच आम्ही निघालो. अरे नमस्ते, या आत या. खरं तर तुम्ही एवढ्या तातडीनं याल असं वाटलं नव्हतं. अहो, पोरीचा ठाव ठिकाणा समजला, आमच्याच्यानं राहवलंच नाही. आहे कुठे अर्च्या? आहे, इथेच आहे. अर्च्या, अगं बघ कोण आलं आहे. कोण आहे? नॅपकिनला हात पुसत किचनमधनं बाहेर येत अर्च्यानं विचारलं आणि दुसऱ्या क्षणी हॉलमधल्या सोफ्यावर बसलेल्या आपल्या आईवडिलांना बघताच ती जागेवर खेळली. नकळत शर्मेनं तिची मान खाली झुकली. घशातनं एक हलकासा हुंदका बाहेर पडला. अर्च्याला बघताच झटकन सोफ्यावरनं उठून पुढे होत आईने तिला आपल्या छातीशी धरलं. अर्च्यासुद्धा आई म्हणत तिच्या गळ्यात पडली. अर्च्याच्या वडिलांचे डोळेसुद्धा पाणावले. तेही पुढे होऊन तिच्या डोक्यावरनं हात फिरवायला लागले. हे दृश्य बघून मला मनोमन समाधान वाटलं. अर्च्या, बघ, मी तुला सांगितलं होतं ना, मुलांच्या हातनं चूक झाली तरी आई वडील त्यांना क्षमा करतात, त्यांना कधी दूर लोटत नाहीत. तुझा ठाव ठिकाणा समजताच बघ कसे धावत आले. आता तरी आपल्या घरी परत जाणार ना? अर्च्यानं काही न बोलता नुसती जोरजोरात होकारार्थी मान डोलावली. अर्च्याच्या आईवडिलांच्या बरोबर पूर्ण दिवस घालवल्यावर ते दोघेही फार प्रेमळ स्वभावाचे आहेत याची मला खात्री पटली. अर्च्यानं केलेल्या चुकीबद्दल एका शब्दाने त्यांनी तिला काही विचारलं नाही. अर्च्यानंच आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देत त्यांची क्षमा मागितली. संध्याकाळच्या ट्रेननं परत जायचं त्यांचं नक्की झालं. मी अर्च्याला निरोप देण्यासाठी स्टेशनवर गेलो आणि ट्रेन सुटायची वेळ झाली तशी अर्च्या भावनाविवश झाली. काहीशा दाटलेल्या आवाजात म्हणाली, विक्रम भैया, माझी आठवण ठेवाल? अर्थात. आणि जेव्हा केव्हा तुझी आठवण येईल तेव्हा तुला भेटायला येईन की. गोवा काय लांब आहे का? आणि तसंही नताशाची केस कोर्टात उभी राहिल्यावर साक्ष देण्यासाठी तुला मुंबईत यायलाच लागेल. त्यावेळी आपली भेट होईल. असं म्हणत नरेश मित्तलांच्याकडनं मिळालेला 20,000चा चेक काढून मी अर्च्याच्या हातात दिला. मित्तल साहेबांनी नाव न टाकता दिलेल्या त्या चेकवर मी अर्च्याचं नाव लिहिलं. हे काय? माझ्याकडनं तुला एक छोटीशी भेट. नाही, मी नाही घेणार चेक. आधीच तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आणखी अगं, एकीकडे तू मला भैया म्हणतेस आणि दुसरीकडे उपकाराची भाषा बोलतेस का? मुकाट्यानं चेक पर्समध्ये ठेव. घेतला नाहीस तर तुझा भैया व्हायचा का नाही याचा मला नव्याने विचार करायला लागेल. अर्च्या खुदकन हसली. लटक्या रागानं म्हणाली, तुमची धमकी द्यायची सवय गेलेली दिसत नाही. काय करणार, स्वभावाला औषध नाही म्हणतात ना. मी खांदे उडवत नाटकीपणाने म्हणालो आणि त्याचवेळी एक हलकासा धक्का देत ट्रेन सुरू झाली होती. श्रोते मित्र हो,
निमित्त मात्र ही सुरेश वैद्य यांची कादंबरी तुम्ही ऐकत होतात. कादंबरी कशी वाटली कमेंटमध्ये लिहून कळवा. ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुन्हा एका नवीन कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.